नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय खूपच चमचमीत असे मार्केटपेक्षाही भारी मिनी समोसे। याची पारी बनवण्यासाठी आपण अजिबात मैदा वापरलेला नाही आहे, तरीही अगदी खुसखुशीत होतात हे आणि याचं अगदी चमचमीत चटपटीत असं आपण स्टफिंग तयार करणार आहोत। चला तर बनवायला सुरुवात करूया। मिनी समोसे आणि आंबट गोड चटणी। सगळ्यात आधी इथे 1.5 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, 1 कप आणि हे अर्धा कप। यामध्ये अर्धा कप बारीक रवा घालायचा आहे। बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरला फिरवून तो मग इथे तुम्ही वापरू शकता। रव्यामुळे कुरकुरीतपणा येईल पारीला। आता यामध्ये कलोंजी घालायची आहे, अर्धा चमचा कलोंजी घातली आहे। यानंतर अर्धा चमचा ओवा हातावरती कुस्करून यामध्ये घालायचा आहे। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालायचं आहे। हे सगळं आधी मिक्स करून घेऊया। तर आज आपण मैदा अजिबात वापरणार नाही आहोत या रेसिपीमध्ये। गव्हाचं पीठ आणि रव्यापासूनच अगदी खुसखुशीत असे समोसे तयार होतील। आता यामध्ये तेल घालायचं आहे, रूम टेम्परेचरचंच तेल आहे। 4 मोठे चमचे तेल यामध्ये घालायचं आहे। 4 टेबलस्पून इतकं तेल घालते मी इथे। तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा घालू शकता। आता हे तेल सगळ्या पिठाला अगदी व्यवस्थित असं चोळून लावायचं आहे। यामुळेच आपली जी पारी आहे ती छान खुसखुशीत होईल। हाताने चोळून असं सगळ्या पिठाला हे तेल लावून घेते मी। सगळ्या पिठाला तेल व्यवस्थित चोळून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। थोडंसं सैलसर असं हे पीठ मळायचं आहे, कारण यामध्ये रवा आहे। तर आपण हे जेव्हा सेट करण्यासाठी ठेवू तेव्हा तो रवा फुलेल आणि मग आपलं पीठ अगदी घट्टसर असं तयार होईल। तर इथे मी हे पीठ असं पहा थोडंसं सैलसर मळून घेतलं आहे। यावरती पुन्हा थोडंसं तेल घालायचं आहे, वरून तेल लावायचं आहे आणि झाकून आता हे पीठ आपण बाजूला ठेवून देऊया, म्हणजे हे सेट होईल। तोपर्यंत आपण पुढची कृती करूया। तर इथे चटणीसाठी आपण गूळ भिजत घालूया। इथे एक बाउल घेतला आहे, यामध्ये मी अर्धी वाटी गूळ घालते। गूळ इथे किसून घेतला आहे। यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि आता हे असंच आपण बाजूला ठेवून देऊया, म्हणजे पुढची कृती होईपर्यंत हा गूळ विरघळेल। हा गूळ विरघळतोय तोपर्यंत आपण स्टफिंग तयार करूया। तर इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवले। यामध्ये 1 मोठा चमचा तेल घातले। तेल गरम झालं की यामध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचेत। 1 मोठा चमचा शेंगदाणे घेतलेत। शेंगदाणे भाजून झाले की हे मी काढून घेते। आता याच कढईमध्ये आपण स्टफिंग करू। तर इथे मी अर्धा चमचा यामध्ये जिरं घालते। यानंतर जाडसर कुटून घेतलेले धने यामध्ये घालायचे आहेत। याबरोबरच अर्धा चमचा बडीशेप घातले, धनेसुद्धा अर्धा चमचा होते। तेलावरती परतून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे, किसलेलं आलं घातलं आहे। सगळं तेलावरती छान परतून घ्यायचं आहे। यानंतर यामध्ये अर्धी वाटी फ्रोझन मटार घालते मी। मटार तेलावरती छान असे परतून घ्यायचे आहेत। आता यामध्ये मसाले घालूया। पाव चमचा हळद घातली आहे। यानंतर पाव चमचा जिरेपूड घातली,
चवीप्रमाणे यामध्ये लाल तिखट घालायचं आहे. आपण यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घातली आहे, त्यामुळे तिखट तुमच्या चवीप्रमाणे इथे कमी जास्त करा. मसालेसुद्धा तेलावरती परतून घ्यायचे. इथे मसाले करपू नये म्हणून इथे 2 चमचे मी पाणी घातलं आहे. आता यामध्ये बटाटे घालायचे आहेत. 3 मोठ्या आकाराचे बटाटे मी शिजवून सोलून कुस्करून ठेवले होते, ते यामध्ये घालायचे आहेत. सगळं आता छान परतून घ्यायचं आहे. स्टफिंग 2 ते 3 मिनटं छान परतून घेतल्यानंतर यामध्ये ब्लॅक सॉल्ट घालायचं आहे. याची चव खूप छान लागते. यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि चवीप्रमाणे इथे मीठ घालायचं आहे. यानंतर भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. सगळं पुन्हा एकदा परतून घेऊया. जितकं छान तुम्ही हे परताल तितकं स्टफिंग आपलं छान असं चवदार होईल. तर अगदी चटपटीत असं आपलं हे स्टफिंग तयार झालं आहे. आता सुरुवातीला जे आपण शेंगदाणे फ्राय करून ठेवले होते त्यावर इथे यावरती घालायचे आहेत. पाहूनच हे स्टफिंग पहा किती मस्त दिसतंय. तर इथे मी गॅस बंद करते. स्टफिंग तयार झालं आहे. आता आपण समोसे तयार करूया. तर इथे जे पीठ आपण मळून ठेवलं होतं ते छान सेट झालं आहे. याच्यातला रवा छान फुलला असेल आणि हे पहा आधीपेक्षा घट्ट झालं आहे. आपण हे सैलसर मळलं होतं, रवा फुलल्यामुळे हे अगदी परफेक्ट असं पीठ आपलं तयार झालं आहे. पुन्हा एकदा हे मी मळून घेतलं. यातला छोटासा गोळा घ्यायचा आहे. आपण मिनी समोसे बनवतो आहे त्यामुळे इथे मी छोटा गोळा घेतला आहे. एका गोळ्यामधून आपले 2 समोसेच्या पारी तयार होतील. तर आता याची आपण लाटून घेऊया पोळी. अशी लांबट अशी पोळी लाटून घ्यायची. नेहमीच्या चपातीपेक्षा थोडीशी जाड अशी ही पोळी मी लाटून घेतली आहे. तर इथे पहा अशी आहे. आता याला मधून कट करायचं आहे. आता समोसा फोल्ड कसा करायचा ते आपण पाहूया. तर याला आपण याच्या जी भाजी कट केलेली बाजू आहे ती आपण फोल्ड करणार आहोत. तर याला असं एका बाजूवरती आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे. तर याच्या एका बाजूला इथे आपण पाणी लावून घेऊया आणि आता दुसरी बाजू यावरती चिटकवायची आहे. हा आपला कोन असा तयार झाला आहे. आता यामध्ये स्टफिंग भरायचं आहे. स्टफिंग इथे थंड झालं आहे. इथे 1 ते 1.5 चमचा स्टफिंग मी भरलं आहे. आता ही जी समोरची बाजू आहे तिला असं एक फोल्ड करायचं आहे आणि समोरासमोर असं हे चिटकवायचं आहे. प्रेस करून असा बंद करायचा आहे समोसा. पहा किती मस्त आकार आला आहे समोस्याला. असे इथे मी 12 समोसे तयार करून घेतलेत आणि अजूनही जे पीठ आणि स्टफिंग राहिले त्याच्यामध्ये 12 समोसे तयार होतील. म्हणजे आपण जे साहित्य घेतलं त्यामध्ये आपले इथे 24 समोसे तयार होतात. तर हे आता आपण फ्राय करूया. समोसे फ्राय करण्यासाठी आपल्याला
तेल गरम करून घ्यायचं आहे. तर इथे लक्षात घ्या, तेल आपल्याला कडकडीत गरम करायचं नाही आहे. मध्यम असं तेल गरम झालं की यामध्ये समोसे सोडायचे आहेत आणि गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे. मंद फ्लेमवरतीच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आपण जेव्हा हे तेलात सोडले तेव्हा अगदी हलके असे बबल्स आले आणि असेच हे पहा. आता मी गॅसची फ्लेम मीडियम केले. एका बाजूने फ्राय झाल्यानंतर फिरवून घ्यायचे आहेत आणि पुन्हा तसेच ते दुसऱ्या बाजूने सुद्धा मीडियम फ्लेमवरती फ्राय होऊ द्यायचे आहेत. तर हे समोसे अगदी असे पहा खुसखुशीत होतात. गोल्डन ब्राऊन रंग आला, आपण काढून घेऊया. समोसे फ्राय करून झालेत. आता आपण चटणी तयार करूया. तर इथे मी कढई गरम करत ठेवले. यामध्ये 1 चमचा तेल घातलं आहे. यामध्ये कलोंजी घातली मी पाव चमचा. याबरोबरच 7 ते 8 मेथीचे दाणे घातले आणि यानंतर जे गुळाचं पाणी आपण ठेवलं होतं ते घालायचं आहे. यामध्ये मी कश्मीरी लाल मिरची पावडर घातली पाव चमचा. यानंतर अर्धा चमचा आमचूर पावडर घातली. पाव चमचा मीठ घालायचं. आणि यामध्ये आता कॉर्नफ्लॉवर घालायचं. यामुळे घट्टपणा येईल चटणीला. 1 चमचा कॉर्नफ्लॉवरमध्ये मी 2 चमचे पाणी घातलं आणि ते यामध्ये घातलं आणि आता याला उकळी काढून घ्यायची. तर ही आपली आमचूर पावडरची चटणी तयार झाली आहे. मस्त अगदी आंबट, गोड आणि थोडीशी तिखट अशी चटणी तयार होते. थंड झाल्यानंतर ही आणखी घट्ट होईल. तर ही झटपट अशी आपली चटणीसुद्धा तयार झाली आहे. तर घरी तुम्ही मुलांसाठी किंवा एखाद्या छोट्याशा पार्टीसाठी असे समोसे तयार करू शकता. मार्केटपेक्षाही मस्त चटपटीत असे समोसे तयार होतात. नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.